नमस्कार मंडळी, मी मुक्ता स्वागत करते तुमचं आईची शिदोरी या चॅनलवरती। मंडळी, मी हे पनीर बनवलेलं आहे अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने, पण हॉटेलच्या चवीला मागे टाकल असं झणझणीत पनीर झाले। मी सांगते म्हणून ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी तुमची कशी बनली। तर इथे मी पनीर घेतलेला आहे, खडे मसाले, हळद, घरगुती लाल तिखट आहे, काजू, हे पनीर मसाला, क्रीम ही घरगुती काढलेले आहे, कोथिंबीर, 2 कांदे, टोमॅटो, आलं लसूण, झालं बस। तर करूया। इथे मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे, त्याच्यात पनीर आपण छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचंय। पनीरला 2 मिनिटं चांगलं परतू द्यायचं आणि नंतर पनीर आपण पाण्यात काढणार आहोत। इथे जरा माझं पनीर चिटकलेलं स्टीलची कढई असल्यामुळे त्याचं बुड हलका आहे, तुम्ही घेताना जरा जाड बुडाचं भांड घ्या। आणि हे पनीर मी पाण्यात काढून घेतलं आहे, हेच पाणी आपण नंतर ह्याच्यात ग्रेव्हीमध्ये ओतणार आहोत। तर पनीर मी काढून घेतलंय, आता ह्याच्यातच आपल्याला सगळं वाटणाचं साहित्य भाजून घ्यायचं आहे। तर मी ते खडे मसाले टाकलेत, 2 मोठे कांदे कट करून टाकलेले आहेत, 2 टोमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, काजू, मुठभर आहेत काजू, ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर 2 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवायचं, जरासं वाफलू द्यायचं। नंतर ते मसाले आपल्याला मिक्सरमध्ये काढून जरासे थंड झाले की वाटून घ्यायचे आहेत। तर मी इथे हे आपले ग्रेव्हीचं साहित्य जे भाजून घेतलेलं आहे ते काढून घेते, ते थंड झालं की वाटून घेऊयात। आपलं हे वाटणाचं भाजलेलं साहित्य थंड झालं आहे, त्याची मी आता पेस्ट बनवून घेतली आहे। तर ह्याच मसाले भाजलेल्या तेलात आपल्याला आणखीन थोडंसं तेल घालायचं आहे, चमचाभर जिरे घालायचे आहेत आणि आपण हे वाटलेलं ते घालायचं आहे। नंतर छान ढवळून तेल सुटेस तोपर्यंत जरासं भाजून घ्यायचं आहे। नंतर 1/2 चमचा हळद, घरगुती लाल तिखट, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर पण वापरू शकता। नंतर पनीर मसाला घातलेला आहे मी मोठे 2 चमचे, तो कोणी असं दुधात पण मिक्स करून घालतं, मी डायरेक्ट घातला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, मीठ घालून छान हलवून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत मसाला परत आणखीन भाजून घ्यायचा। आता आपण साईडला काढलेलं पाणी आणि पनीर ते दोन्ही एकत्र घातलं आहे, छान ढवळून घ्यायचं आहे। जरासं ढवळल्यानंतर त्याच्यात आपल्याला क्रीम घालायची आहे, ही क्रीम मी आपल्या घरच्या दुधाची काढलेली आहे। साई जे असते ना ते छान असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। नंतर कोथिंबीर घालायची, 2 मिनिटं हलवायचं आणि झाकून ठेवायचं। 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर शिजू दिलं ना, छान तेल वरती सुटायला लागतं। आपली भाजी तयार आहे, तुम्ही पाहू शकता भाजी छान दाटसर झालेली आहे, आपली पनीरची भाजी रेडी आहे। मंडळी, तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही, कशी बनली होती। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बेसिक घरगुती मसाला आहेत, जास्त काही तामझाम नाही। माझा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी आभार।